तेव्हा आदित्य ठाकरेला आणि त्याच्या दव्याला मी 1 कवडीची देखील किंमत देत नाही. हे आयत्या बिळावर नागोबा बसले. या पिल्लाचं योगदान काय आहे पक्षासाठी? या ना तुम्ही. अरे तू काय, आदित्यला मी सांगू तुमच्या बापाला पण बोलव इथं, आणि हिंमत असेल तर आदित्य किंवा तुझा बाप उद्धव यांनी इथं उभं राहून दाखवावं या दापोलीमध्ये. नाही कोकणातली जनता गाडील तुम्हाला दोघांना बाप भेटायला, नाव सांगणार नाही. त्याची किंमत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मोजायला लागेल, राजकीय किंमत. हा बेमान आहे आदित्य. मी एन्व्हायरमेंट मंत्री असताना, परिवहन मंत्री असताना माझ्या चेंबरला येऊन बसायचा, माझ्या मिटिंगमध्ये येऊन बसायचा, माझ्याकडून सगळं खातं शिकून घेतलं, आणि मग मला बाजूला करून नेमकं माझंच खातं करून बसला. मला काका काका म्हणायचा आणि काकाच्याच पाठीत खंजीर घुसायचं आणि त्याचंच खातं घेऊन बसायचं. ही उद्धवची अवलाद आहे. योगेश कदमला राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले. म्हणजे आमची राजकारणातला खांदाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरे.